Hi student. Originating from the same point. Okay. आता यामध्ये आपण हे झालं आपलं स्टेटमेंट. यामध्ये आपण आपल्याला एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट इन द पॅरलेलोग्राम, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर असं आपल्याला येऊ शकतं की मॅग्निट्यूड काढा आणि डायरेक्शन काढा रिझल्टंटची. सो वेक्टर ओ पी आपण रिप्रेझेंट केला पी बारनी, वेक्टर ओ बी क्यू बारनी. ओके. आणि हे दोन आहेत पी आणि क्यू, हे इन्क्लाइन आहेत एकमेकांना ॲट अन अँगल थिटा. म्हणजे हा पी बार आणि क्यू बार यामधला जो अँगल आहे तो किती आहे थिटा. मात्र आपण रिझल्टंट आर बार आणि हा पी बार यामधला अँगल हा इथे अल्फा आहे, फाय नसून. ओके. आणि हा जो रिझल्टंट आणि क्यू बार यामधला अँगल हा बीटा आहे. ओके. पी बार आणि रिझल्टंटमधला अँगल काय आहे अल्फा आणि रिझल्टंट आणि क्यू बार यामधला अँगल हा बीटा. म्हणजे कंप्लीट जो अँगल आहे होल तो आहे थिटा. मात्र या कंप्लीट अँगलचे जे दोन सब अँगल्स आहेत याला अल्फा म्हटलं, याला बीटा म्हटलं. ओके. आता आपण फाइंड करूया मॅग्निट्यूड ऑफ आर बार. आपण काय करत आहोत, मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत आहोत फ्रॉम सी टू द एक्सटेंडेड ऑफ ओ सी. ओ सीला एक्सटेंड केलं डीपर्यंत आणि सीमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. म्हणजे आपण सी डी हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला ओ एवर. ओके. परपेंडिक्युलर फ्रॉम सी टू रीच ओ ए एक्सटेंडेड ॲट डी इन राईट अँगल ट्रायंगल ओ डी सी बाय ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. कुठला आपण ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ओ डी सी, हा पूर्ण मोठा ट्रायंगल. यामध्ये काय केलं आपण, ओ सी स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्युसचा स्क्वेअर, ओ सी स्क्वेअर हा हायपोटेन्युस आहे, इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. ओके. हा हायपोटेन्युसचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर हे असं लिहिलं आहे. ओके. आता हा ओ डी जो आहे तो दोन सेगमेंटनी फॉर्म झाला, एक तर ओ ए प्लस ए डी. म्हणून मग आपण ओ डीच्या जागेवर ओ ए प्लस ए डी लिहिलं, त्याचा स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर पायथागोरस थेरम लावला आहे. आता इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला आहे. म्हणजे ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथं ए म्हणजे काय आहे ओ ए, बी म्हणजे ए डी. सो ए स्क्वेअर म्हणजे ओ ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी म्हणजे टॉईस ओ ए इंटू ए डी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय ए डी स्क्वेअर प्लस हा डी सी स्क्वेअर. ओके. आता यामध्ये हा जो ए डी स्क्वेअर आहे आणि डी सी स्क्वेअर आहे, आपण एक छोटासा हा जर ट्रायंगल घेतला इन राईट अँगल ट्रायंगल ए डी सी, हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्यामुळे हा 90चा असणार आहे.
ओके, आणि हा थिटा फॉर्म करतो, जो हा इथला थिटा आहे तोच तिथला थिटा फॉर्म करतो, कारण हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राममध्ये ह्या अपोजिट साईडसुद्धा इक्वल असतात. ही पी क्यू बार तर ही क्यू बार, ही पी बार तर ही पी बार. ओके, तर मग या छोट्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम जर आपण लावला तर परत काय होईल, ही ए डी स्क्वेअर आणि दुसरी ए सी स्क्वेअर. ओके, सॉरी, ए सी स्क्वेअर ही काय आहे, हायपोटेन्यूस आहे, त्यामुळे ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. कळालं, ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूस म्हणजे ए सी स्क्वेअर हे इथे. म्हणून मग आपण आपल्या या वरच्या इक्वेशनमध्ये ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर याच्याऐवजी काय लिहिणार आहोत, ए सी. ओके, या ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअरच्या ऐवजी इथे ए सी स्क्वेअर लिहिलं आणि इक्वेशन रिराईट केलं, त्याला 2.7 म्हटलं. हेच इक्वेशन इथे लिहिलं. ओके, आता बघा यामध्ये आपल्याकडे ओ एची व्हॅल्यू आहे पी. ओ ए म्हणजे काय आहे, ओ ए मीन्स पी बार. ओके, ओ बी म्हणा किंवा मग ए सी म्हणा, ए सी जो आहे तो काय आहे, क्यू बार. ओके, ओ बीला किंवा ए सीला दोन्ही पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड आहे, म्हणजे ए सी आणि ओ बी हे सारखे असल्या पाहिजे. त्याची व्हॅल्यू काय आहे, क्यू. आणि परत ओ सी हा जो आपण हायपोटेन्यूस घेतला त्या तो रिझल्टंट आहे आपला आर बार. ह्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, फक्त आपल्याकडे नाही आहे ती आहे ए डी. तर ए डी आपण या ट्रायंगलवरून काढून घेऊया आधी. ओके, सो फॉर कॅल्क्युलेटिंग ए डी इन दिस ट्रायंगल कुठला, ए डी सी हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. याला आपण कॉस थिटा लावूया, कारण ए डी काढायची. ए डी ही थिटाची काय आहे, ॲडजस्टंट साईड आहे. ॲडजस्टंट साईड कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येते, तर कॉस थिटाच्या. ओके, म्हणून मग कॉस थिटाचा फॉर्म्युला लावला. कॉस थिटा म्हणजे ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. ओके, सो हिअर कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजस्टंट साईड म्हणजे ए डी डिवायडेड बाय हायपोटेन्यूस म्हणजे ए सी. यावरूनच आपण काय काढलं की ए डी म्हणजेच काय, तर ए सी इंटू कॉस थिटा. आणि ए सीची व्हॅल्यू काय आहे, क्यू. सो देअरफॉर ए डी इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या या इक्वेशनमध्ये. ओ सी म्हणजे आर स्क्वेअर, ओ ए म्हणजे पी स्क्वेअर टॉईस पी क्यू प्लस, सॉरी या इक्वेशनमध्ये आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस टॉईस पी क्यू. ए डी मीन्स कॉस थिटा आणि ए सी मीन्स क्यू स्क्वेअर. ओके, हे सर्व आपण इथे लिहिलं. फक्त काय केलं, ही टॉईसची टर्म आहे ती एंडला लिहिली, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आधी लिहिलं. आता टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याला काय मिळेल, आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टॉईस पी क्यू कॉस थिटा. हा झाला रिझल्टंट. आपल्याला दोन जर वेक्टर दिलेले असेल तर यावरून आपण रिझल्टंट, या फॉर्म्युल्यावरून आपण मॅग्निट्यूड काढू शकतो रिझल्टंट व्हेक्टरची. दिस गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट व्हेक्टर आर बार. आता आपण बघूया डायरेक्शन कशी काढायची. ओके, तर डायरेक्शनसाठी आपण काय करणार आहोत, तर इन दिस ट्रायंगल ओ डी सी हा कम्प्लीट ट्रायंगल. यामध्ये आपण टॅन अल्फा घेत आहोत. ओके, हे आहे टॅन अल्फा. टॅन अल्फा मीन्स काय, तर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साईड कोणती आहे, डी सी. आणि सॉरी अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड टॅन अल्फा माहिती आहे ना तुम्हाला, टॅन थिटा काय असतो, अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड कुठली आहे, डी सी या अल्फाची, आणि ॲडजस्टंट साईड कुठली आहे, ओ डी. हायपोटेन्यूस आहे ओ सी. ओके, सो अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. आता ही ओ डी परत दोन साईडनी फॉर्म झालेली आहे, एक म्हणजे ओ ए प्लस ए डी. तसंच आपण ओ ए प्लस ए डी लिहून घेतलं आहे ओ डीच्या ऐवजी. आता ज्या साईड्स आपल्याला माहिती नाही आहेत त्या साईड्स आपण काढून घेऊया. आपल्याकडे बघा, आपण ए डी आधी काढलं होतं कॉस थिटावरून. आता आपल्याकडे काय नाही आहे, तर डी सी नाही आहे, तर मग डी सी काढून घेऊया. ही डी सी म्हणजे याच्या अपोजिट साईड आहे, म्हणून मग आपण इथे साईन थिटा घेऊया. साईन थिटा म्हणजेच काय, डी सी डिवायडेड बाय हायपोटेन्यूस ए सी. त्यावरून काढला आपण डी सी इज इक्वल टू ए सी इंटू कॉस थिटा, आणि ए सीची व्हॅल्यू क्यू आहे, सो क्यू साईन थिटा. परत वरती काढला तसंच आपण ए डी इथेही काढून घेतलं. ए डी म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू ए डी अपॉन ए सी. देअरफॉर ए डी इज इक्वल टू ए सी इंटू कॉस थिटा, अँड देअरफॉर पुटिंग ए सी इज इक्वल टू क्यू, ए डी इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. अँड हे तर माहिती आहे आपल्याला, ओ पी इज
ओ ए इज इक्वल टू पी. सबस्टिट्यूटिंग दीज व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. त्यात काय मिळालं आपल्याला, टॅन अल्फा इज इक्वल टू डी सी मीन्स क्यू साईन थिटा, ओ ए मीन्स पी आणि ए डी मीन्स क्यू कॉस थिटा. सो आपल्याला मिळालं टेकिंग हा जो टॅन आहे तो जर आपण ट्रान्सफर केला और टेकिंग टॅन इन्व्हर्स ऑन बोथ द साईडला टॅन इन्व्हर्स घेतला तर टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होईल. आपल्याला अल्फा इज इक्वल टू काय मिळतो, टॅन इन्व्हर्स क्यू साईन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. आपण जेव्हा फक्त आपल्याला थिटा काढायचा असतो तेव्हा आपण इथला टॅन जो आहे तो ट्रान्सफर केला. टॅन इन्व्हर्स नेक्स्ट साईडला अनदर साईडला करायचं टॅन इन्व्हर्स आणि तो ब्रॅकेटमध्ये बाकीचं जी काही क्वांटिटी आहे ती इथे लिहायची. याला म्हणायचं डायरेक्शन. दिस इक्वेशन गिव्स द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर आर बार. आता जर फक्त बीटा अँगल जर आपण घेतला असता अल्फाच्या ऐवजी, बीटा इज द अँगल बिटवीन आर बार अँड क्यू बार. आपल्याला जर बीटा काढायचा असेल, इट कॅन बी सिमिलरली डिराईव्ह फ्रॉम दॅट बीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स पी साईन थिटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थिटा. असं आपण बीटाच्या फॉर्ममध्ये काढू शकतो. तुम्ही अल्फा जरी लक्षात ठेवला नाही, तुम्हाला विचारलं गेलं एक्सप्रेशन तर इथपर्यंत काढलं तरी हरकत नाही. So this is all about law of parallelogram of vector and magnitude and direction of the resultant vector. Thank you.